पौष महिना म्हटलं ना तर छान अशा लेकरवाळ्या भाज्या मिळतात. तर आज आपण संक्रांत स्पेशल भोगीची भाजी कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी ज्योती ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. भाजी बनवण्याकरिता साहित्य बघूया. 4 वांगे घेतलेली आहे काटेरी, 1 टमॅटो, 2 बटाटे, इथं बोरं घेतलेली आहे, तुम्ही यामध्ये बारीक पण घेऊ शकता, थोडेसे वाटाणे, हरभरे हिरवे, वालाच्या शेंगा आणि गाजर. आपण आता साहित्य बघितलं. भाज्यांमध्ये इथे चिल्याची भाजी घेतली, थोडी मेथीची भाजी घेतली आणि पालक घेतलेला आहे. माझ्याकडे जेवढे होते तेवढे टाकलेले आहे त्यामध्ये. मसाल्यांमध्ये मी इथे खोबरं घेतलेलं आहे, आलं आणि लसूण घेतला, भाजलेला कांदा घेतलेला आहे, 2 चमचे तीळ घेतली, 2 चमचे शेंगदाणे घेतले. आपण आता सर्व साहित्य बघितलं. मी एका भांड्यामध्ये पाणी टाकून घेत आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चिरलेली वांगी टाकायची आहे, म्हणजे काळी पडणार नाही. इथं गॅसवर तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये खोबरं टाकायचं, थोडं तेल टाकायचं आणि खोबरं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. कच्चं ठेवायचं नाही, नाहीतर खवट असा टेस्ट येते भाजीला. छान लाल भाजून घ्यायची. तेल टाकल्यानंतर लगेचच खोबरं लाल होतं. भाजलेलं खोबरं एका ताटामध्ये काढून घेऊया. त्यामध्येच शेंगदाणे टाकायचे आहे. शेंगदाणे आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहे. यामध्ये मी तेल टाकलेलं नाही आहे, आधीच तेल होतं त्यामध्येच भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे. त्यानंतरच त्यामध्ये आपण तीळ टाकणार आहोत. तीळ टाकून घ्यायची आणि तीळ ही आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. तीळ लगेचच भाजते, लगेचच तडतड करायला लागते. छान भाजलेलं आहे मिश्रण. त्यामध्ये लसूण आणि आलं टाकून घ्यायचं, तेही थोडं त्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. छान भाजलेलं आहे. आपण हे ताटामध्ये काढून घेऊया. ह्या भाजीला जास्त काही मसाला नसतो, एवढ्याच मसाल्याने भाजीला छान टेस्ट येते, चव तर अप्रतिम लागते. आणि सर्व आपण भाज्या वापरून ही भोगीची भाजी करणार आहोत. मस्त चव लागते. सर्व मी मसाला त्यामध्ये काढून घेतला. आपण जो भाजलेला कांदा होता तोही यामध्ये टाकून घेतला. थोडंसं त्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तव्यावर. एक 3 ते 4 मिनिट छान असा कांदा तव्यावर परतून घ्यायचा, छान भाजून घ्यायचा आहे. कांदाही आपला छान भाजलेला आहे, तोही मसाल्यांमध्ये काढून घेऊया. मी सर्व मसाला भाजून घेतला, थंड होऊ द्यायचा आहे. गॅसवर आता कढाई ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकलं. आपण सर्व भाज्या घेतलेल्या होत्या, मी सर्व एकत्र केल्या, धुवून घेतलेल्या आहे आणि कढईमध्ये आपल्याला ह्या तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या, म्हणजे छान त्या शिजल्या जातात. थोड्या परतून घेतल्या ना तर त्याचा कच्चट असा वासही येत नाही आणि चवीलाही छान लागतात. थोड्या आधी परतून घ्यायच्या, थोडं मीठ टाकायचं आहे नंतर आणि छान अशा परतून घ्यायच्या 3 ते 4 मिनिट. भाज्या परतेपर्यंत आपण मसाला बारीक करून घेऊया. मसाला आपला छान थंड झालेला आहे. मी ते मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये मी तीळ बारीक केलेली होती, तेच भांडं आहे. त्यामध्ये मसाला टाकून घेत आहे. या मसाल्यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू शकता, मी टाकलेली नाही आहे. झाकण लावायचं, थोडं कोरडं फिरून घ्यायचं, थोडं पाणी टाकून मसाला छान असा बारीक वाटून घ्यायचा. मी या पद्धतीने मसाला असा छान बारीक वाटून घेतलेला आहे. आधी कोरडं फिरवायचं म्हणजे मसाला छान बारीक होतो. इथं भाज्या चेक करूया. भाज्याही आपल्या छान परतलेल्या आहे. एका ताटामध्ये आपण ह्या भाज्या काढून घेऊया, म्हणजे आपल्याला मसालाही त्यामध्ये छान परतल्या जातो. आपण अशा भाज्या वाफून घेतल्या ना, परतून घेतल्या ना, म्हणजे भाजी लवकर तयार होते. त्याच कढईमध्ये मी अजून तेल टाकलं, मोहरी टाकली अर्धा चमचा, अर्धा चमचा जिरं टाकलं आणि छान तडतडून द्यायचं आहे. त्यानंतर बारीक केलेला मसाला टाकून घ्यायचा. छान आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा. ही स्टीलची कढाई आहे, त्यामुळे लगेचच डाग घेतो.
आणि छान मी कमी गॅस केलेला आहे आणि मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे या पद्धतीने. कारण तिळामध्येही तेल आहे आणि खोबऱ्यामध्ये तेल आहे. मी कमीच तेल वापरलेलं आहे आणि लगेचच त्याला 2 मिनिटामध्ये बघू शकता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये आपण काही मसाले टाकूया. इथे एक गरम मसाला 1 चमचा टाकला, धनिया पावडर टाकली, लाल मिरची पावडर 1 चमचा टाकली. तुमच्या तिखटानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि छान मिक्स करून घ्यायची आहे मसाला यामध्ये. मसाला मी छान परतून घेतला. एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आणि तो छान मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. टोमॅटोला शिजायला वेळ लागत नाही, त्यामुळे मी नंतर टाकलेला आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे मसाला शिजेपुरतं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मिनिट आपल्याला हा मसाला पाण्यामध्ये छान शिजून घ्यायचा आहे. बघू शकता छान असा तेल सुटलेला आहे मसाल्यांना. एकसारखं मी हलवत मसाला छान असा शिजून घेत आहे. मसाला आपला छान शिजलेला आहे. त्यामध्ये आपण वाफवून घेतलेल्या भाज्या टाकूया आणि मी या भाजीला गरम पाणीच टाकत आहे. गरम पाण्याने भाजीला छान चव येते आणि मस्त तर्री पण येते. गरम पाणीच वापरा म्हणजे भाजी लवकर शिजते आणि चवही छान येते, तर्री छान येते. छान मिक्स करून घ्यायचं आहे. अजूनही ह्यामध्ये पाण्याची गरज आहे. मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर अजून थोडंसं आपण ह्यामध्ये पाणी टाकणार आहोत. मी ते गरम पाणीच टाकत आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. छान मिक्स करून घ्यायचं आहे. भाजीचा कलर बघू शकता किती सुंदर दिसत आहे. चवीला तर अप्रतिम लागते आणि वास तर खूप छान यायला लागला आहे. अधुरं झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर ही भाजी छान शिजून घ्यायची आहे. एक 7 ते 8 मिनिटांनी किंवा 10 मिनिटांनी बघू शकता भाजी आपली छान अशी तर्रीबाज आणि तयार झालेली आहे. तुम्हाला एक बटाटा चमच्याने फोडून दाखवते. बटाटाही छान शिजलेला आहे. अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा भोगीची भाजी या संक्रांतीला. आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात तेही कमेंटमध्ये नक्की कळवा. अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा. तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व केलेली आहे त्यामध्ये थोडीशी वरतून तीळ टाकायची आणि छान बाजरीच्या भाकरीसोबत ही भोगीची भाजी छान छान खाऊन घ्यायची. मस्त अशी बाजरीची तीळ लावून भाकरी पण तयार केलेली आहे. ह्या भोगीला नक्की तयार करून बघा. अशा पद्धतीने ही भाजी कोणी कूट टाकून करतं, पण अशा पद्धतीने अशा मसाल्यामध्ये ही भाजी नक्की तयार करून बघा. ह्या भाजीमध्ये कोणी ऊस पण टाकतो, पेरूही टाकतो, पण पेरू त्यामध्ये दाताखाली येतो त्याच्या बिया, त्यामुळे मी पेरू टाकलेला नाही आणि ऊस पण टाकलेला नाही आहे. माझ्याकडे जेवढे भाजीपाला होता त्या भाजीपाला मी ह्यामध्ये टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने मी भाजी तयार केलेली आहे. बघितली ना आज किती सोप्या पद्धतीने आपण भोगीची भाजी बघितलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास ज्योतिष किचन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि हो, फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.